अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 20 मार्चला येते स्वामी प्रगट दिन. आजपासूनच तुम्ही स्वामी सेवा करणार असाल तर 11 मार्च ते 20 मार्च म्हणजे जवळजवळ 10 ते 11 दिवस तुम्ही स्वामी सेवा करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्तिशाली प्रकट दिन आहे. या दिवसामध्ये तुम्ही 108 नामजप किंवा कोणतीही स्वामी समर्थ महाराजांची आवडती सेवा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 11 मार्चपासून जर तुम्ही सुरुवात केली तर 20 मार्चपर्यंत हा काळ स्वामी समर्थ यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानला जातो. या दिवसात स्वामींची विशेष कृपा आपणास प्राप्त होण्यासाठी यश मिळते. एक अतिशय सोपी आणि प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. ती 3 भागामध्ये आपण विभाजित करूया. सर्वप्रथम म्हणजे 108 नामजप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 108 नामजप तुम्ही या काळामध्ये करू शकता. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ अंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर किंवा तुमच्या देव्हाऱ्यात जर एखादी मूर्ती असेल स्वामी महाराजांची तर त्यांच्यासमोर बसून तुम्ही 108 नामजप करण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिट लागतात. तर ती सेवा तुम्ही या दिवसांमध्ये करू शकतात. तर यासाठी सकाळचा जो ब्रह्ममुहूर्त आहे तो अतिशय उत्तम आहे. हा झाला 108 नामजप. तर अनेक मैत्रिणींचा मला कमेंटमध्ये विचारतात की ताई 108 नामजप म्हणजे कसं करायचं नेमकं. आता बघा, स्वामी महाराजांची जी नामजप माळ आहे ती तुम्हाला कुठल्याही केंद्रामध्ये मिळून जाईल. त्याला 108 मणी असतात. तर ते 108 मणींसाठी तुम्ही एक मणी पुढे घेऊन अशा 108 वेळा नामजप करू शकता. आता दुसरा जो आहे तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र. तर स्वामी चरित्र आता कालच मी जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये मी सांगितलं आहे की कसं वाचायचं. पण पुन्हा एकदा खूप साऱ्या मैत्रिणींनी मला मेसेज केला आहे की कधी करायचं, कसं करायचं. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आली आहे. तर आता स्वामीचरित्र आपण जे वाचतो ते तुम्ही सकाळीही वाचू शकता. आता सकाळी वाचू शकता. दुपारी फक्त 12 ते 12:30च्या दरम्यानचा जर काळ सोडला तर तुम्ही सकाळपासून तर ते 4 वाजेपर्यंत कधीही स्वामीचरित्र वाचू शकता. त्यानंतर कसं वाचायचं तर तुम्ही पोथी ठेवून वाचू शकता. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची पोथी ठेवून जसं आपण पारायण नेहमी वाचतो तर त्या पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र वाचू शकता. स्वामीचरित्र तुम्ही पूर्ण एका दिवसाला एक असंही वाचू शकता. काही स्वामी सेवेकरी असे आहेत की ते एका दिवसाला एक पारायण करतात. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 7 दिवसांचं स्वामीचरित्र पारायण करू शकता. जर 7 दिवसांचं करायचं नाही आहे की मला दररोज 3 अध्याय होत आहेत किंवा एकच अध्याय माझ्याच्याने वाचून होतो आहे तर तुम्ही दररोज 1 अध्याय वाचला तरीही चालेल. फक्त 20 तारखेच्या आत तुमची ही सेवा, तुमचं हे पारायण पूर्ण झालं पाहिजे असं बघा. आता बऱ्याच महिलांचं असं असतं की मासिक धर्म कधी कधी असतो तर हे दिवस सोडून तुम्ही इतरत्र दिवसांमध्ये ही सेवा पूर्ण करू शकता. आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की अजून आमच्याकडे आता हा व्हिडिओ मी जो बनवला आहे खूप अगोदर बनवला आहे त्यामुळे कारण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा म्हणून. कारण बऱ्याच महिलांचं असं असतं की माझा व्हिडिओ मी उशिराने बघतात. समजा मी आज पोस्ट जरी केल्या तरी त्या 11 तारखेच्या नंतर म्हणजे 12-13 तारखेला बघतात. मग 20 तारखेपर्यंत ती सेवा कशी पूर्ण करायची. मग तुम्ही कधीही व्हिडिओ बघा पण सेवा मात्र सुरू करताना 11पासून पुढे केली तरीही चालेल, आजपासून सुरुवात केली तरीही चालेल. फक्त विशेष म्हणजे ह्या स्वामीचरित्र किंवा प्रगट दिनाचं हे विशेष आहे की तुमच्या हातून काहीतरी सेवा घडली पाहिजे. म्हणून हा उद्देश ठेवून तुम्ही सेवा करा की माझ्या हातून थोडी तरी स्वामी महाराजांची सेवा घडावी. तर हेच होतं की स्वामी महाराजांची सर्वात आवडती जी सेवा आहे तर ती हीच आहे की स्वामीचरित्र सारामृत, की जे तुम्ही कसंही वाचू शकता. कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुमचे लग्न, कार्य, विधी, कुठल्याही प्रकारचे कार्य तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि मग स्वामी सेवेला बसा आणि मनापासून स्वामीचरित्र वाचा. आणि तिसरं म्हणजे एक छोटी प्रार्थना. तुम्हाला मी म्हटले होते की आपण 3 भागांमध्ये ही सेवा
डिव्हाइड करणार आहोत. तर एक होता 108 नामजप, दुसरा आहे स्वामी चरित्र सारामृत आणि तिसरा आहे एक छोटी प्रार्थना की जी तुम्ही स्वामींचं चरित्र वाचण्याच्या अगोदर स्वामी महाराजांना करणार आहात की स्वामी महाराज माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदू दे, माझे अडकलेले काम पूर्ण होऊ दे, वाईट संकट माझ्या घरापासून दूर राहू दे आणि माझ्या कुटुंबावरती तुझी कृपा सतत राहू दे. त्यामुळे तुम्ही जी वाचलेली सेवा आहे याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला नक्की मिळतील. घरामध्ये भांडणं कमी होतात. त्यानंतर कुठला मानसिक ताण जर असेल तर तोही कमी होतो. मी ह्या सर्व सेवा ज्या आहेत ह्या अनुभवलेल्या आहेत आणि माझ्या अनुभवांच्या पोटीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये प्रगती मिळते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, हाच स्वामी महाराजांच्या भक्तांचा अनुभव आहे. तुम्ही कधीतरी जर केंद्रामध्ये गेलात तर तुम्हाला स्वामी महाराजांच्या भक्तांचा अनुभव नक्कीच ऐकायला मिळेल. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही आहे, तर स्वामी महाराज म्हणतात की विश्वासाने जर नामजप केला तर हीच खरी माझी सेवा आहे, असं स्वामी महाराजांनी आपणास सांगितलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, थोडा जरी स्वामी महाराजांशी जुळून घेणारा वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचावा. कदाचित कोणाचं नशीब या 10 दिवसात पलटणारं असेल, आपण सांगू शकत नाही. त्यामुळे स्वामी महाराज नेहमी आपल्याला म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आपण स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवावा, नामजप सुरू ठेवावा आणि चमत्कार स्वतः अनुभवावा. हेच माझं स्वामीचरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांना म्हणणं असेल. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.